नमस्कार वेलकम टू माय चॅनल। आज आपण रानामध्ये आलो आहे। तिकडे बघा मंडळी आणि ते पोरं मासे पकडायचा प्रयत्न करतात ते। आणि इथं ही आपली मंदाबाई इथे आंघोळ करते बघा कसे पाणी उडवते। आणि हा राम्याची आंघोळ झालेली आहे म्हणून याला मी इथं बांधले दगडाला। मंदे उठली चिखलाने भरली कशी। गटले का मासे? हे तलावात इतकंच पाणी राहिले, जनावराला पियाला मासे याच्यात असतात। बघू आता पुढे प्रोसेसमध्ये मासे भेटतात की नाही भेटतात। मंदा चल मंदा कशी मजा घेते पाण्यात। कडक ऊन लागते जबरदस्त, 40 टेम्परेचर असेल, 40 ते 40। त्या उन्हामध्ये ही मस्त कसं करते आंघोळ करायला। हा 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 मंदानी केली पाण्यात मजा। उठ चल, जवळ हिला खिचली नाही कशी कर। चल या या इथं या। कशा बुडक मारते। हा 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 एकदम तैराकू आहे तैराकू। ए मंदा चल ना, लईच मजा घ्यायला लागली। आज धडपडशील तिथं पडशील नाही तर। अरे राम्या इकडे चालत चल। ओ हो मलाच खिचली। चल ना, चल बाहेर चल। चल चल चल। मंदाला ती घेऊन चालली आणि राम्याला मी घेऊन चाललो। आता हे दोघांचं पाणी पिऊन आंघोळ करून झालेलं आहे। आता यांच्या जागेवर बांधायचं आहे। लिंबाखालीची जागा ही, पण राम्याच्या झाडात राम्या कुठं पळायला लागलं। राम्या इकडे, हिला हिरवं खायला पाहिजे। कसं पळतोय माणूस बघितला की पळतोय, कडबा खाय नाही मागत। चल चल या 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 या। हा थांब, झाडं लावली तर मी मस्त पालवी फुटलेली आहे। बघा मंडळी, इतकं कार ऊन आहे नुसतं एक माणूस पुरं राहणार नाही। पुरं रानामध्ये काहीच नाही, सर्वांची रानाची आता कामं झालेली आहेत। ही आमची ती जुनी विहीर आहे। लहानपणी ह्याच विहिरीमध्ये आम्ही पोवायचो आणि या विहिरीचं पाणी पित होते। आता सध्या ह्या विहिरीची परिस्थिती इतकी खराब आहे ना, सध्या पाणी पण नाही आहे, काहीच नाही। याच्यामध्ये 2 कासवं आहेत, माझ्या चुलत्याने सोडलेली।
पण ह्या विहिरीची अवस्था तशा एकदम खराब झाली. आता आपल्या दुपारचे वाजले तर 2. आपला मंदाबाईला राम्याला पाणी पाजून झालेलं आहे आपलं. आता हे बघा, हे आंब्याची झाडं आहेत. तिथून आपल्याला 1-2 आंबे घ्यायचेत आणि मस्त जबरदस्त भाकरी कालवण आणले, मस्त एन्जॉय करायचं जबरदस्त. हा हे आहेत आंबे. आपल्याला 4-5 आंबेच घ्यायचे आहेत बघा. कोणाचं झाड आहे ज्याचं पण असेल. ओ बोराटी फसली. ते पेंडा लावल्यात ना, तिथं पण आपलं रान आहे. या इथून तर तिथं आपले 2 आंब्याची झाड आहेत. तुम्हाला मी दाखवले असं नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटल. आता एवढं पार चिकूनात हा गावाकडची मजाच आहे. हात पहिला पावशेर आंबा घ्यायला 30 रुपये 40 रुपये पाव आंबे आहेत. हे इथं आंबे ते झटकन तोडले की ते 2, हे 3 तोडले की ना 3 आंबे. त्याच्यातला एक मोठा आंबा घ्यायचा. 4 आंबे आपण. हे एक आंबा आहे. 4 आंबे घेतले. याच्यातलं एक घ्यायचा कुठला तरी आंबा. हे छोटे आंबे, त्याला चीक असेल तर हे आंबे आपण घेणार नाही. तर हे ठीकठाक होते म्हणून घेतलेत. जय श्री गणेश. काढावची कसं आता खिशात टाकून न्यायचे. तर हे आंबे झाले तयार. ठीक आहे. ते 4 आंबे टाकायचे खिशात. पाठी 2. हातात घ्यायचे आणि आपल्या ह्यात ही नदी आपली थेट नदीने निघायचं. बघा इथून पण शॉर्टकट रस्ता आहे. कोई प्रॉब्लेम नाही. सब फर्स्ट क्लास आहे. कोणच नाही. पुरं वसाड सुमसाम. आणि ऊन असं चिरून पडतंय. दुपारचे 2 वाजलेत. नदी पावसाळ्यामध्ये फुल ह्या नदीला पाणी असतं. फुल हे सर्व इथं माणूस चालू शकत नाही. हे पूर्ण असं पाटाने पाणी जाते. हे पण 2 आंबे खिशात ठेवतो. साले बोलतील. नदीने वर आले बघा. इथे आमचे पीर आहेत. हे रानातले पीर आहे. पिरांचं दर्शन घ्या, पाया पडा. मी तुम्हाला दाखवतो. हे झाड तुम्ही विचार करत असाल, हे झाड लिंबाचं आहे. इतकं मोठं झाड आहे. हे 100-200 वर्षाच्या पण आधीचं जुनं झाड आहे. खूप जुनं झाड आहे. कारण की ह्याच्या बुडावरून तुम्ही बघू शकतात. हे साधं झाड नाही आहे. खूप 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 मोठं झाड आहे. पण गेल्या वर्षी ह्या झाडावर पडलेली वीज तुम्हाला दिसत असेल. हे फाटले बघा. वीज पडल्यामुळे हे झाड पूर्ण सुकून गेले. आणि आमचे पीर आहेत. तुम्ही पण सर्वजण सर्वांनी दर्शन घ्या. तर आता आपण पुढे जाऊ. तर गेल्या वर्षी या झाडावर वीज पडली आहे ना, तुम्ही म्हणतात हे झाड अक्षरशः सुकून गेले. या झाडाला एक पण पाला नाही. आता माहिती नाही याला पालवी कधी फुटेल, पुढची प्रोसेस काय कसं आहे काही सांगू शकत नाही. ते बघा आंबे लावलेत कसे. आंब्याच्या वळ्याने आंबे लावलेत. मी आता चाललोय मंदाबाईकडे. आता इथं मस्त बसून जेवण करायचं आहे. मीठ चटणी तेल सर्व आणलेलं आहे. त्याची काही दिक्कत नाही आहे. कार ऊनची ऊन पडलेले ऊन लागते. या उन्हातून तर जाऊ वाटत नाही. आणि हे मोठे मोठे धमाके व्हायला लागले तिकडं. दिसतं तुम्हाला धुराळा. विहिरीचं खोदकाम चालू आहे. म्हणजे विहीर चालू आहे. तर बारूत लावून उडवायला लागले. धडाधड उडवत होते. बरं दगड उडून डोक्यात नाही पडत कोणाच्या. आता काय खरं नव्हतं.
पण आजचा ब्लॉग आहे ना डेडिकेटेड मंदासाठी आहे, कारण का मंदाबाईने जी मजा केली आज. हे बघा, हे झाडं पिवळी पडायला लागलीत, शायद पाण्याचीच कमतरता आहे.